हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर मॉडर्न पिरियडिक टेबल स्टँडर्ड 11 लेक्चर नंबर आहे 6 आणि त्यामध्ये आपण सुरुवातीला लक्षामध्ये घेतो आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ऑर्बिटल. आपण कन्सेप्ट बघतोय हंट्स रूल फॉर द डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल. ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने होतं हे हंट्स नावाच्या सायंटिस्टनी आपल्याला सांगितलं आहे आणि त्यानुसार आपण आजची कन्सेप्ट लक्षामध्ये घेणार आहोत. काय म्हणणं होतं हंट्सचं ते बघण्यापूर्वी एक थोडीशी गोष्ट लक्षात घ्या. के शेलमध्ये एक सबशेल असतं, ते असतं एस सबशेल आणि एस सबशेलमध्ये एकच ऑर्बिटल आहे, ते ऑर्बिटल आहे एस ऑर्बिटल. एल शेल दुसरं शेल. एल शेलमध्ये दोन सबशेल आहेत, एस आणि पी. एस सबशेलमध्ये एकच ऑर्बिटल आहे, एस ऑर्बिटल आत्ताच आपण सांगितलं होतं. पण पी सबशेलमध्ये तीन ऑर्बिटल्स आहे, पी एक्स, पी वाय आणि पी झेड. त्यानंतर एम शेल. एम शेलमध्ये तीन सबशेल आहे, एस, पी आणि डी. एस आणि पीचं याच पद्धतीने आहे. डी मध्ये पाच ऑर्बिटल्स आहे, डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. एक गोष्ट लक्ष द्या, कुठलंही ऑर्बिटल असो, हे सगळं ऑर्बिटल्स आहेत, कुठलंही ऑर्बिटल असो त्यामध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स असतात. मॅक्झिमम कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे? 2. जास्तीत जास्त त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स हे बसू शकतात. समजा ड्युरिंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जेव्हा आपण बघू, एक उदाहरण देतो मी तुम्हाला. ड्युरिंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नायट्रोजन 7 घेतला आपण. बोहरनुसार आपण बघितलं होतं. काय होतं नायट्रोजन 7? तर या ठिकाणी 2,5. त्याच्यानंतर अब्बावनुसार आपण बघितलं होतं 1s2, 2s2, 2p3, 3 आणि 2 5 आणि हे 2 म्हणजे 7. माहिती आहे ना? तर नायट्रोजन 7 2,5 अकॉर्डिंग टू बोहर, 1s2, 2s2, 2p3 अकॉर्डिंग टू अबाव. आता अकॉर्डिंग टू हंट्स आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे की पी सबशेलमध्ये सध्या किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 3. आता या पी सबशेलच्या आतमध्ये 3 ऑर्बिटल्स असतात, पी एक्स, पी वाय आणि पी झेड, आणि प्रत्येक ऑर्बिटलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची असते. आता मला सांगा, सध्या नायट्रोजनचा विचार करता पी सबशेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 3 आहेत. मग आता प्रश्न हा पडतो की पी सबशेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहे, मग हे 3 इलेक्ट्रॉन या ऑर्बिटलमध्ये कसे डिस्ट्रीब्यूट झाले असतील? ऑर्बिटलमधलं त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं असेल? तर एक स्वाभाविक विचार आपल्या डोक्यामध्ये येतो की पी एक्सची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे? 2. मग आपण काय विचार करतो, चला पी एक्समध्ये 2 देऊन टाकू, उरला किती? 1. मग तो पी वायला देऊन टाकू. म्हणजे पी एक्सकडे 2 दिले, पी वायकडे 1 दिला आणि पी झेडला 1ही मिळणार नाही, असा विचार आपण करतो. पण प्रत्यक्षामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा अभ्यास केल्यानंतर हंट्सनी एक रूल आपल्यासमोर मांडलाय आणि तो रूल सांगतो नाही, या पद्धतीने होत नाही. मग काय होतं? तर या ठिकाणी समाजवाद झाल्याचं आपल्याला दिसतं. सोशलिझम. काय सोशलिझम, समाजवाद या शब्दाचा इथे आणण्याचा कारण काय आहे? तर तो मुद्दा आपण लक्षामध्ये घेऊ. काय म्हणतोय हंट्स, तो रूल सांगतो आणि मग समाजवाद काय कन्सेप्ट आहे तुमच्या समोर आणतो. नो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इन द ऑर्बिटल ऑफ द सेम सबशेल. नो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इन द ऑर्बिटल ऑफ द सेम सबशेल until the remaining orbital of the same subshell should not get single electron. साध्या भाषेत सांगू, जोपर्यंत एकाच सबशेल मधल्या सगळ्या ऑर्बिटलला कमीत कमी एक इलेक्ट्रॉन मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्यामध्ये पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होणार नाही. म्हणजे जे मी आता म्हटलं होतं की कदाचित यामध्ये 2, यामध्ये 1 आणि यात एकही नाही, असं नाही होणार. तर हंट्स रूल सांगतो की याच्याकडे पी कडे एकूण इलेक्ट्रॉन किती आहेत? 3 आहेत ना. मग नो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज पॉसिबल. याच्याकडे दोन्हीच्या दोन्ही देऊन टाकले, यामध्ये इलेक्ट्रॉनचं पेअरिंग झालं, हे शक्य नाही आहे. तर काय होईल? पहिले प्रत्येकाला 1 इलेक्ट्रॉन मिळेल, हा 1, हा 1, हा 1, आणि मग जर का उरले असते अजून तर मग पेअरिंग झाल्याचं दिसून येईल. आणि म्हणून मी म्हटलं समाजवाद.
सगळ्यांना समान वाटा पहिले मिळेल आणि मग नंतर त्या ठिकाणी उरलं असेल त्यापेक्षा जास्त असेल तर मग त्यांच्यामध्ये पेअरिंग झाल्याचं आपल्याला दिसून येईल. आपण ऑक्सिजनचं एक उदाहरण घेऊ. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6 आहे. अभावनुसार 1s2 2s2 2p4 आहे. म्हणजे याच्या पी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4. मग आता इथे दाखवतो मी पी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4. मग 4 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन पुन्हा कदाचित ज्याचा हंस रूलचा अभ्यास नसेल तो सांगेल याची क्षमता किती आहे? 2 इलेक्ट्रॉन आहे का प्रत्येकाची? मग चला px 2 घेईल, py 2 घेईल आणि pz ला एकही मिळणार नाही. पण नाही, हंस रूल सांगतो असं नाही होणार. हंस रूल म्हणतो की पहिले प्रत्येकाला एक इलेक्ट्रॉन मिळेल समान वाटा आणि मग जर का उरला, आता 4 आहेत ना, तर त्यापैकी एक प्रत्येकाला मिळेल आणि जर का अजून उरले असतील तर मग पेअरिंग होईल 1 + 1 2. म्हणजे px कडे 2, py कडे 1 आणि pz कडे 1 असं डिस्ट्रीब्युशन होतं. हे हंसनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून हंसचा रूल डोक्यात पक्का ठेवा. नो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज पॉसिबल in the orbital of the same subshell. No pairing of electron is possible in the orbital of the same subshell until the remaining orbital of the same subshell should not acquire at least a single electron. जोपर्यंत एकाच सबशेल मधल्या सगळ्या ऑर्बिटलला किमान एक इलेक्ट्रॉन मिळत नाही तोपर्यंत कुठल्याच ऑर्बिटल मध्ये पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झाल्याचं आपल्याला दिसणार नाही. आपण याच्या पुढचा घेऊ. फ्लोरीन 9. बोहरनुसार काय आहे? 9 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, मग 2 7 येईल. अभावनुसार पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आहे 1s2, दुसऱ्यात 7 आहेत. 7 पैकी 2s मध्ये 5p मध्ये 2s2 2p5. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ याच्या p मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 5. चला या 5 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं ते आपण लक्ष देऊ. म्हणजे या ठिकाणी पहिले प्रत्येकाला एक मिळेल, यात काही शंका नाही. त्याच्यानंतर एक मिळाल्यानंतर 3 इलेक्ट्रॉन झाले, 3चं डिस्ट्रीब्युशन झालं, उरले किती? 2. मग काय होईल? px ला 1 मिळेल. 1 + 1 px कडे किती झाले? 2. अजून एक उरला, मग तो py कडे जाईल. 1 + 1 2. म्हणजे ओव्हरऑल 5 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं होईल? तर px मध्ये 2, py मध्ये 2 आणि pz मध्ये 1च असल्याचं दिसेल. एक अजून वरचं बघतो. कार्बन 6. याच्या p मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत सांगा? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग या 2 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं होईल? 2च आहेत ना. मग पहिले नो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज पॉसिबल अंटिल एव्हरीवन अक्वायर्स ॲटलिस्ट अ सिंगल इलेक्ट्रॉन. जोपर्यंत प्रत्येकाला एक इलेक्ट्रॉन मिळत नाही तोपर्यंत पेअरिंग कदापि होणार नाही. मग 2 इलेक्ट्रॉन आहे आपल्याकडे, 1 इलेक्ट्रॉन टाका px मध्ये आणि 1 इलेक्ट्रॉन टाका py. 2च असल्यामुळे संपलं. pz ला इलेक्ट्रॉन मिळणार नाही, त्याच्याकडे मात्र 0 इलेक्ट्रॉन्स असतील. या पद्धतीने डिस्ट्रीब्युशन झाल्याचं आपल्याला दिसतंय. लॉ पुन्हा डोक्यात घ्या की जोपर्यंत एकाच सबशेल मधल्या सगळ्या ऑर्बिटलला किमान एक इलेक्ट्रॉन मिळत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झाल्याचं दिसून येत नाही. इंग्लिशमध्ये नो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज पॉसिबल इन द ऑर्बिटल ऑफ द सेम सबशेल अंटिल द रिमेनिंग ऑर्बिटल ऑफ द सेम सबशेल acquires at least a single electron. This is called as Hund's rule for the distribution of electron in orbitals. ठीक आहे की नाही? आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कडे वळू. या ठिकाणी मी हायड्रोजन 1 घेतलाय. हायड्रोजन 1 बोहरनुसार जर का आपण विचार केला तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 1. अभावनुसार म्हणजे सबशेलमध्ये जर का विचार केला तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 1s1. या 1s1चा अर्थ सांगितला होता. पहिल्या ऑर्बिटच्या s सबशेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि आता हा हंट्सनुसार आहे. तुम्ही म्हणाल सर इथे तर अभाव आणि हंट्समध्ये काही फरकच दिसत नाही आहे. याचं कारण आहे s सबशेलमध्ये जे ऑर्बिटल असतं त्याचं नाव पण sच आहे आणि त्यामुळे हे आता इथे ऑर्बिटल आहे. पहिल्या ऑर्बिटच्या s सबशेल मधल्या s ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. काय बोललो बघा, हे पहिल्या ऑर्बिटच्या या s मध्ये 2 अर्थ लपले आहेत. s सबशेलच्या s ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? तर 1 इलेक्ट्रॉन आहे. वाक्य बोलू आपण. बघा 1 म्हणजे काय? पहिलं ऑर्बिट आहे. s चा अर्थ s सबशेल आहे आणि त्यातलं s ऑर्बिटल आहे आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहे? 1 आहे.
चला हेलियम ॲटॉमिक नंबर 2 बोहरनुसार 2 आहे. इथे काय येईल 1s2 अबावनुसार आणि पुन्हा इथे 1s2 यायला पाहिजे. 1s2 आल्याचं आपल्याला दिसेल. ठीक आहे की नाही. मग आता या 1s2चा अर्थ सांगा. पहिल्या ऑर्बिटच्या एस सबशेल मधल्या एस ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. डोक्यावरती इलेक्ट्रॉन्स आहे. समोर जे लिहिले असतं ते ऑर्बिट असतं. पहिल्या ऑर्बिटच्या एस सबशेल मधल्या एस ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. लिथियम 3 2 1 इथे काय 1s2 2s1 यातही काही फरक पडणार नाही. जोपर्यंत इलेक्ट्रॉन एस सबशेल मध्ये जातो ना तोपर्यंत हंड्स आणि अबाव हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सारखेच असतात. 1s2 2s1 हे अबावनुसार, 1s2 2s1 हे हंड्सनुसार. बेरिलियम 4 1s2 2s2 दोन्हीनुसार. आता बोरॉन 5 बोरॉन 5 मध्ये ॲटॉमिक नंबर 5 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 3 आहे. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन 1s2, दुसऱ्यामध्ये 3 2s2 2p1. आता याचं आपल्याला हंड्सनुसार लिहायचं आहे. मग हंड्सनुसार लिहिताना एस मध्ये काही फरक नसतो. मी आत्ताच सांगितलं होतं. हे जसंच्या तसं. आता 2p हे पी सबशेल आहे. हे जे पी सबशेल आहे यात ऑर्बिटल किती आहेत? 3. मग काय 2px 2py 2pz. इलेक्ट्रॉन किती आहे? एकच आहे. तो px ला मिळेल. py आणि pz च्या वाट्याला काहीच नसेल म्हणून 0 लिहितो. बघा काय लिहिलंय 1s2 2s2 2px1 2py0 2pz0. या ठिकाणी 2p हा जो p मधला जो एक इलेक्ट्रॉन आहे तो px मध्ये गेल्याचं दिसेल. p मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे मग तो px मध्ये गेला. आपल्याला py आणि pz च्या वाट्याला अजून काही इलेक्ट्रॉन आलेले नाहीत. कार्बन 6 2 4 बोहरनुसार. अब्बावनुसार आलं 1s2 2s2 2p2 म्हणजे p मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे तर जैसे थे राहील 1s2 2s2 इथे 2px 2py 2pz. सध्या असं लिहायचं. आता 2 इलेक्ट्रॉन आहे. याला एक द्या, याला एक द्या, याला अजून मिळणार नाही. समजताय? कारण नो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज पॉसिबल. कोणी जर का असं लिहिल 2px2 2py0 2pz0 तर हंड्स रूलला तो फॉलो करत नाहीये. त्यांनी px मध्ये पहिलेच पेअरिंग करून टाकलं. शक्य नाही असं. त्यामुळे काय होईल पहिले 2px1 2py1 आणि 2pz0. आता इथे p मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे. काय होईल 1s2 2s2 2px 2py 2pz. 3 आहेत ना. मग याला एक, याला एक, याला एक. पेअरिंग अजूनही झालेलं नाही. ऑक्सिजन 8 काय होईल सांगा. एस मध्ये असताना काहीच फरक पडत नाही. 2p4 आहे. 2px 2py 2pz. मनातल्या मनात विचार करायचा. याला एक, याला एक, याला एक. किती झाले 3. उरला किती 1. मग तो 2px मध्ये टाका. म्हणजे 1 + 1 2 आणि यांना एक एकच राहील. इथे p मध्ये 5 आहेत. 1s2 2s2 परत 2px 2py 2pz. 5 आहेत ना. 1 1 1 2 उरले. मग याला 2 टाका, याला पण 2, याला 1. 2 आणि 2 4 आणि 1 5. 2p6 आहे. 1s2 2s2 2px 2py 2pz. 2 2 2 आहे ना डिस्ट्रीब्युशन. आता पेअरिंग झालं कारण प्रत्येकाला एक एक इलेक्ट्रॉन मिळालेला आहे. कुठपर्यंत लिहिलंय सध्या आपण निऑन 10 पर्यंत लिहिलंय. या पुढच्यांचं अजून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बघायचं आहे. आता बघा एलिमेंट आहे सोडियम 11. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. बोहरनुसार त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 आहे. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे म्हणून 1s2. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यातले 2 s मध्ये आणि 6 p मध्ये जाणार म्हणून 2s2 2p6. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे तो s मध्ये जाणार म्हणून 3s1. असं आपण अब्बावनुसार दिलेलं आहे. आता आपल्याला याच्या पुढे हंड्सनुसार जायचं आहे. हंड्समध्ये एकच गोष्ट लक्ष द्यायची की ऑर्बिटल्समध्ये तोपर्यंत पेअरिंग नाही जोपर्यंत प्रत्येकाला एक एक इलेक्ट्रॉन मिळत नाही तोपर्यंत. मग या ठिकाणी बघा एस मध्ये तर काय हंड्समध्ये फरक नसतो. अब्बाव आणि हंड्स सारखंच असतं. 2p6 2px 2py 2pz. 6 आहेत ना. मग पहिले प्रत्येकाला एक एक द्या. 3 उरले म्हणून अजून पेअरिंग करा असं आल्याचं दिसेल आणि हे असेल 3s1. हे झालं हंड्सनुसार. तसंच मॅग्नेशियमचं लिहिता येईल. काय येईल सांगा 1s2 2s2
2px 2py 2pz 6 इलेक्ट्रॉन्स आहे, याला 2 याला 2 याला 2 आणि मग येईल 3s2. इथे बोला 1s2 2s2 2px 2py 2pz याला पहिले एक 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 दिले आणि मग पेअरिंग केलेलं आहे. 3s मध्ये काहीच फरक नसतो. इथे 3p मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, 3px 3py 3pz. तर x मध्ये 1 y मध्ये 0 z मध्ये 0 येणार. समजतंय का? हे या 3p मधल्या याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. मग एकच इलेक्ट्रॉन जर का याच्याकडे आहे तर px py pz पैकी px ला एक इलेक्ट्रॉन मिळेल, py pz ला इलेक्ट्रॉन मिळणार नाही. सिलिकॉन 1s2 2s2 2px 2py 2pz 2 2 2 3s2. याच्या 3p मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 आहेत. मग पहिले 3px p मध्ये 3 ऑर्बिटल्स आहेत ना, py pz. ठीक आहे, लिहिले 2 आहेत, याला 1 याला 1, इथे याला एकही मिळणार नाही. इथे 1s2 2s2 2px 2py 2pz 2 2 2 3s2. आता 3p 3 आहे, 3px 3py 3pz आणि याला एक एक इलेक्ट्रॉन देऊन टाका, कारण नो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज पॉसिबल in the orbital of the same subshell until the remaining orbital of the same subshell acquires at least a single electron. अशी कन्सेप्ट आपण दिलेली आहे. मग फॉस्फरसचं आपण लिहून काढलं. आता सल्फर 16 आहे, 286 बरोबर. मग त्याचं काय येईल? 1s2 2s2 2p6 3s2 3p4 6 इलेक्ट्रॉन्स आहेत तिसऱ्यामध्ये. आता याचं डिस्ट्रीब्युशन हंड्स नुसार 1s2 2s2 2px 2py 2pz 2 2 2 3s2 3px 3py 3pz. एकूण इलेक्ट्रॉन किती आहे? 4. पहिले प्रत्येकाला एक एक देऊन टाका, एक उरला यात एक ऍड करा, म्हणजे p कडे 2 येतील, याच्याकडे 1 याच्याकडे 1. समजतंय ना हे? चला याच्याकडे या. 1s2 2s2 2p6 3s2 हे याच्यासारखंच आहे, ते लिहित नाही मी आता. डायरेक्ट 3p5 बघू आपण फक्त. 3px 3py 3pz हे तुम्हाला लिहिता येईल आधीच. हे मी डायरेक्ट आता 3p5चं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला सांगतोय. मग काय होईल? 5 इलेक्ट्रॉन आहे, पहिले प्रत्येकाला एक एक देऊन टाका. अजून किती उरले? 2. चला याला द्या 1, अजून याला द्या 1, म्हणजे px मध्ये 2 py मध्ये 2 pz मध्ये मात्र एकच देईल. बरोबर आहे. इथे 3p6चं कसं लिहिता येईल बघा. 3px 3py 3pz. ठीक आहे. मग काय होईल? पहिले प्रत्येकाला एक एक, अजून 3 उरले, मग 2 2 2 या पद्धतीने लिहिता येईल. आधीचं ॲज इट इज वरच्या प्रमाणे तुम्ही लिहू शकता आहात. ॲरेगॉन पर्यंत आपण बोहरनुसार पण सांगितलं, अबावनुसार पण सांगितलं, हंड्सनुसार सुद्धा सांगितलंय. आता पोटॅशियम 19चं आपल्याला बघायचं आहे. पोटॅशियम 19. तर या ठिकाणी ॲरेगॉन 18 ॲज इट इज 4s1 लिहा. इथे ॲरेगॉन 18 ॲज इट इज 4s2 लिहा. असं आपण त्याच्यामध्ये करू शकतो. तुम्हाला लिहिता येईल बघा, ते सराव करून बघा तुम्ही. तर दिस इज अबाउट दी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टू पहिले बोहर, मग अबाऊ आणि मग हंड्सचं सुद्धा कुठपर्यंत बघितलंय आपण? तर कॅल्शियम 20 पर्यंत आपण लिहिलेलं आहे. आता स्कँडियम 21 याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बघायचं आहे. बोहरनुसार 2892 आहे. आता अबावनुसार 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d1 आणि 4s2. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आहे 1s2, दुसऱ्यामध्ये 8 आहे 2 2 2 6, इथे 9 आहे 2 + 6 + 1, इथे 2 आहेत. आता याला आपल्याला कशानुसार कन्व्हर्ट करायचं आहे? हंड्सनुसार कन्व्हर्ट करायचं आहे. मग हंड्सनुसार लिहित असताना या ठिकाणी आपल्याला लिहिता येतं 1s2 2s2 2px2 2py2 2pz2 3s2 3px2 3py2 3pz2 3d मध्ये एकच आहे. तर 3d चा पहिला कोणता असतो? xy. 3dxy1. बाकीचे नाही लिहिले तरी चालतात. शेवटी लिहिणार 4s2. ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन नाही आहे
ते नाही लिहिले तरी सुद्धा चालतात. जसं आपण याच्या आधीला लिहित होतो 3px1 3py0 3pz0, ते झिरोवाले नाही लिहिले तरी सुद्धा चालतात. ते नाही लिहिले याचाच अर्थ त्यामध्ये इलेक्ट्रॉन नाही आहे. मग आता हे एक दाखवलं आपण. आता इथे 2 आहे, बाकीचे लिहित नाही बसत कारण ते सारखेच आहे, विनाकारण टाइमपास होईल. 3d2 आहे, मग काय येईल 3dxy1 3dyz1, 2 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन. बाकी तर वरती दिलंच आहे आपण. याच्या बाबतीमध्ये 3d3, मग डी मध्ये 3 आहे, पहिले dxy dyz dxz, मग 3dxy1 3dyz1 3dxz1, इथे 4 इलेक्ट्रॉन्स आहे. 3dxy1 3dyz1 3dxz1 आणि चौथा कोणता आहे dx² - y², 3dx² - y²1. इथे 5 इलेक्ट्रॉन्स आहे. मग प्रत्येकाला एक एक, इथे 5 आहे ना, डी मध्ये 5 आहेत, मग 1 2 3 4 5, प्रत्येकाला एक एक इलेक्ट्रॉन मिळेल. जोपर्यंत एकाच सबशेल मधल्या प्रत्येक ऑर्बिटलला कमीत कमी एक इलेक्ट्रॉन मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये पेअरिंग होणार नाही. हेच आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. मग डी मध्ये 5 आहेत, मग 5 ऑर्बिटल कोणते आहे 3dxy 3dyz 3dxz 3dx² - y² आणि 3dz². प्रत्येकाला एक एक इलेक्ट्रॉन मिळाल्याचं दिसेल, बरोबर आहे. आता Mn25 याच्यानंतर येतो Fe26. Fe26 मध्ये इथे 3d6 असेल. काय असेल 3d6. मग 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग पहिले प्रत्येकाला एक एक मिळेल आणि एक उरला, मग याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येतील, बरोबर आहे. मग येतो कोबाल्ट. मग कोबाल्टच्या बाबतीमध्ये इथे d7 येतं. मग 7 आहेत का, मग पहिले प्रत्येकाला एक एक देऊन टाका, 2 उरले, मग याला 2, याला सुद्धा 2 येईल. निकेल 28, त्याच्या बाबतीमध्ये इथे इलेक्ट्रॉनची संख्या वाढेल, त्या पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. झिंक 30 3d10 येईल इथे. झिंक 30 मध्ये 3d10, मग पहिले प्रत्येकाला एक एक, तरी 5 उरले, मग अजून एक एक देऊन टाका, म्हणजे प्रत्येकाला 2-2 इलेक्ट्रॉन्स मिळाल्याचं दिसेल. तर इथे आपण हंट्स रूल हा लक्षामध्ये घेतलाय. एक गोष्ट काळजीपूर्वक डोक्यामध्ये ठेवायची आहे की नो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज पॉसिबल इन द ऑर्बिटल ऑफ द सेम सबशेल अंटिल द रिमेनिंग ऑर्बिटल ऑफ द सेम सबशेल अक्वायर ॲटलिस्ट अ सिंगल इलेक्ट्रॉन. जोपर्यंत एकाच सबशेल मधल्या सगळ्या ऑर्बिटलला किमान एक एक इलेक्ट्रॉन मिळत नाही तोपर्यंत इतर ऑर्बिटलमध्ये पेअरिंग होणार नाही. ही समाजवादी प्रवृत्ती आपल्याला या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये दिसते. तर आपल्या समाजामध्ये सुद्धा जोपर्यंत सगळ्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित फॅसिलिटीज मिळणार नाही तोपर्यंत एखाद्या फॅसिलिटीचा अतिरिक्त वापर, एक्सेस उपयोग कोणी करणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतल्या जाणं आवश्यक आहे. थँक्यू.